तर पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावरती आलाय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर येत आहे। एका 34 वर्षीय महिलेनं या गवळी बाबा विरुद्ध धारिष्ट दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि आश्रमात महिलांच्या अंगात येण्याचे प्रकार घडून आणले जातात। महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचं भासवून त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग दोष निवारण करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी हा आरोपी शोषण करत होता। कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे बोंधुगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात।